सकारात्मक कसं राहायचं. तर मी गेले 2 वर्ष झालं सतत सकारात्मक राहते आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय माहिती. मी सतत मोटिवेशनल आणि इन्स्पायरेशन व्हिडिओज बघते. आता तुम्ही म्हणाल की फक्त व्हिडिओ बघून थोडी होतं, पण खरं सांगू का, होतं. ते मी करून बघितलंय आणि ते मी कसं केलं आणि काय काय ऍक्टिव्हिटीज अशा रोजच्या आयुष्यात की आपल्याला केल्या पाहिजेत की आपण सतत सकारात्मक, पॉझिटिव्ह, मोटिवेशनल राहू शकतो. तर ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार. मी रेवती. मी माझ्या युट्यूब चॅनलवरती मोटिवेशनल, इन्स्पायरेशन, स्किन केअर, हेल्थ केअर, लाईफस्टाईल बद्दलचे व्हिडिओज अपलोड करतो. जर का तुम्ही पाहिला नसाल तर ते पटकन जाऊन बघा आणि आवडल्यास माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि मी इन्स्टावरती सुद्धा आहे, तिथेही मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. कारण मी काय करते, मी तुमच्या आयुष्यात सकारात्मकता पोहोचवण्याचा माझा खारीचा वाटा उचलते. मला सबस्क्राईब करा. आय विल चेंज युअर माइंडसेट. तर आता एक खूप मोठं बोलून झाल्यानंतर जोक्स अपार्ट, लेट्स गो टू स्टार्ट. तर मी जेव्हा MBAच्या फर्स्ट इयरला होते तेव्हा आय वॉज कम फ्रॉम टोटली मराठी मीडियम बॅकग्राऊंड, म्हणजे सेमी पण नाही बरं का. आणि आय हॅव अ फिअर ऑफ इंग्लिश, कारण माझे सगळे सब्जेक्ट हे इंग्लिशमधून असायचे. आणि त्यावेळी मी काय करायचे, मी सतत इंग्लिश कॉन्व्हर्सेशन, पॉडकास्ट, छोटे छोटे ट्युटोरियल असं मी बघत असायचे. कारण मला थोडंसं माझ्या एक्झाममध्ये मला इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट हवी होती. आणि वन डे आय सॉ वन मोटिवेशनल व्हिडिओ इंग्लिशमधून. द व्हिडिओ, दिस इज अ स्टोरी ऑफ वुमन. दिस इज द आयरन लेडी ऑफ अ पाकिस्तान, मुनिबा मझारी. आणि खरं सांगते, इतका भन्नाट, इतका कमाल, इतका अमेझिंग, इतकं मोटिवेट, इतकं पॉझिटिव्ह मला त्या व्हिडिओमधून वाटलं माहितीये. आय केम देअर टू लर्न इंग्लिश बट शी थॉट मी हाऊ टू लाईव्ह. इतका कमाल व्हिडिओ होता तो. आणि तो मी व्हिडिओ पाहिला. नो डाऊट की मी एक्झामसाठी खरंच मोटिवेट झाले त्या व्हिडिओमधून. पण सगळ्यात भारी मी डिसिजन तेव्हा काय घेतलं माहितीये, की मी तेव्हापासून अशी छोटे छोटे मोटिवेशनल व्हिडिओज बघत राहणार. कारण त्यामुळे काय व्हायचं माहितीये, की सतत चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या जेव्हा कानावरती पडतात ना, तेव्हा आपण त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो. कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये? सकारात्मक एन्व्हायरमेंटमध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं, की आपल्या ब्रेनमध्ये सतत आशा, महत्वाकांक्षा निर्माण होते. आणि आपल्याला काय वाटतं माहितीये त्या व्हिडिओ बघून, की अरे आपल्यापेक्षा कितीतरी वाईट सिच्युएशन असलेली लोक आहेत आणि त्याच्यापुढे आपण काहीच नाही. इतक्या वाईट वाईट सिच्युएशन मधून लोक गेली आहेत ना, त्याच्यापुढे आपण काहीच नाही. आणि हा विचार मनात येतो आणि कुठेतरी एक धीर किंवा कुठेतरी हायसं वाटतं, की आपल्यापेक्षा सुद्धा खूप खालच्या लेवलला, खूप घाण सिच्युएशन मधून लोक सावरली आहेत आणि आता त्यांच्या आयुष्यात ते खूप सक्सेसफुल झालेत. त्याच्यामुळे आपण काहीच नाही. आणि हे वाटणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट. ते मी या व्हिडिओमधून शिकले. मला अजूनही आठवतं की मुनिबा मझारी त्या व्हिडिओमध्ये असं बोलल्या होत्या, की समटाइम अवर प्रॉब्लेम इज नॉट टू बिग, वी आर टू स्मॉल बिकॉज वी कांट हँडल देम. वर्ड्स इज मेक यू, ब्रेक यू, डॅमेज युअर सोल. सो थिंक अबाउट वेन यू स्पीक. वर्ड्समध्ये इतकी पॉवर असते ना. खूप साऱ्या गोष्टी मला या व्हिडिओमधून मिळाल्या आणि असे मी बरेच व्हिडिओ बघितले मोटिवेशनल, इन्स्पायरेशनचे, आणि त्याच्यातून फक्त मला चांगलं मिळत गेलं. आणि मी डिसिजन घेतला की मी सतत चांगले चांगले व्हिडिओ बघत राहणार. तर आता हे झालं की आपण काय पाहायचं, काय बघायचं, काय ऐकायचं. पण एवढं करून छान मग मी सकारात्मक राहते, मी मोटिवेशन राहते असं होतं का? तर अजिबात नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं माहितीये, त्यासाठी काही ऍक्शन्स आपल्याला करायच्या आहेत, काही ऍक्टिव्हिटी रोजच्या आयुष्यात करायच्या आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही दररोज सकारात्मक राहू शकता. तर आता त्या काय ऍक्टिव्हिटी असतील त्या आपण बघणार आहोत. शारीरिक स्वच्छता खूप महत्वाची. म्हणजे जर तुमचं शरीर जर स्वच्छ नसेल तर मन कसं स्वच्छ होणार, हे साधं सिंपल लॉजिक आहे. त्याच्यामुळे रोज स्वच्छ अंघोळ करणं, रोज स्वच्छ चांगले कपडे घालणं. चांगले कपडे म्हणजे ब्रँडेड कपडे असं मी म्हणत नाही, पण स्वच्छ धुतलेले चांगले कपडे घालणं. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, तुमचा दिवस सुरू करायला ना छान ऊर्जा मिळते
आणि त्याच्यामुळे काय होतात की छान छान क्रिएटिव्ह विचार मनात येतात, खूप छान छान आयडिया तयार होतात रोजच्या आयुष्यात. आणि मेन म्हणजे काय होतं माहितीये का, हे जे तुमचं मन आहे ना ते कुठे पण सैरभैर नाही पळत. मानसिक स्वच्छता. हा, जशी आपण शारीरिक स्वच्छता करतो ना तशी मानसिक स्वच्छता सुद्धा खूप महत्वाची आहे. राग, द्वेष, कोणाबद्दलची तरी ईर्ष्या, हा मला असंच का बोलला, ती मला तशीच का बोलली, हे पटकन काढून फेकून द्यायचंय. कारण याच्यामुळे काय होतं माहितीये का, याच्यामुळे निराशा निर्माण होते. आणि मग ही निराशा कुठेतरी निगेटिव्ह विचारात आणि कुठेतरी डिप्रेशन, स्ट्रेसमध्ये बदलते ना, ते तुमचं तुम्हाला पण नाही कळत. मग त्याच्यासाठी काय करायचंय, त्याच्यासाठी करायचंय चिंतन आणि मेडिटेशन. एका ठिकाणी शांत बसायचंय, विचार करायचे की हे सतत रागवणं, सतत चिडणं हे बरोबर आहे का, मी जे करतेय, मी जे बोलतेय ते चांगलं आहे का, आणि फार फार तर याच्यामुळे मला काय मिळणार आहे, फक्त मला त्रास होणार आहे. आणि हा विचार करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सो एकांतात बसत जा, खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं खूप महत्वाचं आहे. ट्रस्ट मी हे करून बघितलंय. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला लागतो ना, तेव्हा हळूहळू आपलं मन सुद्धा स्वच्छ होतं. आणि ना इतकी छान स्वच्छता घरात राहते, त्याच्यामुळे नकारात्मक विचार, वाईट विचार येतच नाही, कायम चांगले चांगले विचार येतात. साधा ना अस्ताव्यस्त झालेल्या कपड्यांचं कपाट आवरून बघा, किती छान आणि प्रोडक्टिव्ह वाटतं माहितीये. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, जेव्हा आपलं घर स्वच्छ असतं तेव्हाच लक्ष्मी घरात वास करते. त्याच्यामुळे स्वच्छता सुद्धा खूप महत्वाची आहे. तर या अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात ऍड करून तुमचा रोजचा दिवस हा सकारात्मक घालवू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इन्स्टावरती सुद्धा फॉलो करा. सो भेटू परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सकारात्मक राहा, सकारात्मक विचार करा, सकारात्मक बोला. धन्यवाद.